फायनली 2000 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो कोणार्कच्या स्वर्ण मंदिरात. पटकन रेडी झालो कारण की आपल्याला जायचं होतं कोणार्कला. मग बीचच्याच बाजूला आपली हॉटेल होती. मग पटापट लॉक करून लगेच निघालो आम्ही. क्वीनला पार्किंग मधून काढलं. आई बाबा मस्तपैकी बसले, मी पण बसून घेतलं आणि लगेच निघालो आम्ही आश्रमला जाण्यासाठी. सर तर मस्त गाडी चालवत होते कारण की मी तर नाईटभर गाडी चालवली होती. मग आम्ही आश्रमला पोहोचलो. हे आश्रम जगन्नाथपुरीमध्येच होतं. तिथं गेलो, मस्तपैकी दर्शन केलं आणि इथं तर मस्त कीर्तन चालू होतं. चालत चालत पूर्ण आश्रम फिरून घेतलं. लगेच जगन्नाथ बाबांचं पण दर्शन झालं आणि आम्हाला जायचं होतं कोणार्क मंदिरला. मग जाता जाता बीच पण लागलं. सगळेच एन्जॉय करत होते बीचवर. थांबा म्हटलं तुम्ही, मी सुवर्ण मंदिरचं दर्शन घेऊन येतो. क्वीनचं पण पेट्रोल संपलं होतं. म्हटलं चला आता पुन्हा एकदा टाकी पॅक करून घेऊन आणि लगेच निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी कारण तिथं पण आपल्याला खूप फिरायचं. समुद्राच्या किनाऱ्यावरच्या रोडनं पोहोचलो आम्ही कोणार्क. पोहोचता बरोबर चहा घेतला आणि लगेच निघालो आम्ही तिथल्या मार्केट मधून लगेच स्वर्ण मंदिरकडे जाण्यासाठी. पूर्ण मार्केट फिरत फिरत बघतो तर इकडे चिमणीचे खोपे पण विकायला आलेले होते. आतमध्ये जास्त फिरायचं होतं म्हणून आम्ही सरांच्या पप्पांसाठी व्हीलचेअर घेतली आणि तिकीट घेऊन डायरेक्ट निघालो. लांबून तर मंदिर खूप भारी दिसत होतं, त्यापेक्षा भारी तर जवळ आल्यानंतर दिसत होतं. त्या काळातले जे आर्टिस्ट होते ना, खरंच यार सलाम त्या आर्टिस्टला. मला दुसरं काही नाही, फक्त 10 वरच्या नोटीवरचं बघण्यासाठी मी तिथं पोहोचलो. मी तर चांगलं निरीक्षण करून मंदिर बघून घेतलं, पण त्यापेक्षा जास्त तर सरांनी निरीक्षण केलं. तसंच बघता बघता अंधार झाला ना आम्ही जगन्नाथपुरीमध्ये. जगन्नाथ बाबाचं दर्शन तर सकाळी घेणार होतो कारण की भूक तर खूप जोरात लागली होती. चला म्हटलं पहिले जेवण करून घेऊ. मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि लगेच निघालो आम्ही आमच्या हॉटेलला जाण्यासाठी.